सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय साधू संतांच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या पादस्पर्शाने पांडुरंग परमात्म्याच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली हे पवित्र नगरी, या नगरीमध्ये आजपासून चालणारी पुण्यसरणी मा भागवती कथा, त्या कथेच्या विवेचनाला आरंभ झाला। जीवनामध्ये संत संगती, कथेचं श्रवण, भगवत दर्शन, तीर्थाटन ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या। जीवनातलं दुःख समाप्त करून जीवाला जर परमसुखाची प्राप्ती अनुभवायची असेल तर सुखाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे। सुखाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे श्रीमद भागवत कथेचं श्रवण आहे। सुखाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे भगवत दर्शन आहे। या तीन गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या आहेत। शास्त्रकार शिकवतात सच्चिदानंद रूपाय, सत चित आणि आनंद। परमात्मा सत स्वरूप आहे, परमात्मा चित्त स्वरूप आहे आणि परमात्मा हा आनंद स्वरूप आहे। परमात्म्याचे स्वरूप शास्त्रामध्ये तीन सांगितले, लक्षात ठेवा, सत चित आणि आनंद। तसंच क्रिया सुद्धा तीन आहे। पहिलं जगताला निर्माण परमात्म्याने केलेलं आहे। निर्माण केलेल्या जगताचं पालनही परमात्माच करतोय आणि जगताचा संहार सुद्धा परमात्माच करतोय। विश्वोत्पत्त्यादिहेतवे, विश्व उत्पत्ती, विश्व पालन आणि विश्व संहार ह्या तीन गोष्टी परमात्म्याच्या हातामध्ये आहेत। जगाला निर्माण करणे, निर्माण केलेल्या जगताचं पालन करणे आणि ज्या जगाचं पालन केलं त्या जगाचा संहार करणे, ह्या तीन गोष्टी परमात्म्याच्या हातामध्ये आहेत। लक्षात ठेवा, धन को संभालता है वो मनुष्य है और अपने विकृत मन को संभालता है वो संत है। तेची संत, तेची संत, ज्याचा हेत विठ्ठल। धनाला सांभाळणं सोपं आहे, संपत्तीला सांभाळणं सोपं आहे, परिवाराला सांभाळणं सोपं आहे, पण मनाला सांभाळणं सोपं नाही। कारण मन हे विकृत आहे। लक्षात ठेवा, ज्यांनी मनाला सांभाळलं तो परमात्म्याच्या मिलनाचा अधिकारी ठरतो आणि मनाला वश करण्याचं साधन म्हणजे श्रीमद भागवत कथेचं श्रवण। ऐका जी तुम्ही भक्त भागवत, 7 दिवस जो कथेचं श्रवण करतो त्याचं विकृत मन शुद्ध होतं आणि ते मन परमात्म्याच्या चरणावर समर्पित होतं, वगैरे वगैरे शास्त्रकारांचं मत आहे, वेदांतकारांचं मत आहे। लक्षात ठेवा, म्हणून सत चित आणि आनंद। सत म्हणजे काय? ज्याच्या क्रियेने नाश होत नाही, विचाराने बोधही होत नाही, भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही कालामध्ये जे तत्व एकरूपाने अस्तित्वाला आलेलं असतं त्याला सत असं म्हणतात। भूत भविष्य आणि वर्तमान। चित्त जे कोणाचेही साह्य न घेता स्वयं प्रकाशाने प्रकाशित होते आणि ज्याला प्रकाशित होण्याकरता इतरांच्या प्रकाशाची गरज लागत नाही त्याला चित्त असं म्हणतात। आनंद अप्रगट, त्या अप्रगट असलेल्या आनंदाला प्रगट करण्याकरता स्वतःची साधना लागते। रोज भगवत नामाचा जप करणे स्वतःची साधना, 15 दिवसात एक एकादशी व्रत करणे स्वतःची साधना, संतांचा संग साध्य करणे स्वतःची साधना, श्रीमद भागवत कथेचं श्रवण करणे स्वतःची साधना। वेदांतकारांनी सांगितलं अस्ति भ्रांती प्रिय स्वरूप हे त्या परमात्म्याचं नाव आहे आणि शरीराचं अधिष्ठान आत्मा आहे। शरीराचं महत्व आत्म्यामुळे आहे। ज्या दिवशी शरीरातून प्राण निघून जातील त्या दिवशी शरीराला स्मशानात नेऊन जाळलं जातं। तो श्रीमंतात असो, गरीब असो, झोपड्यात राहणारा असो का राजमहलात राहणारा असो, चांदीच्या ताटात भोजन करणारा असो की उपवाशी राहणारा असो, शेवटी सगळ्यांना स्मशानात जाऊन जळावं लागतं।
क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. कोणाला या शरीराने साथ दिलेली नाही. एकदा शरीराला सोडून सुद्धा आपल्याला निघून जायचं आहे, याचं भान असू द्या. प्राप्त केलेली संपत्ती सोबत येत नाही. क्लिअर करा, मोकळा करून द्या. प्राप्त केलेली संपत्ती सोबत येत नाही, मिळवलेला पैसा सोबत येत नाही, तिजोरीतलं सोनं सोबत येत नाही, जन्माला आणलेली मुलं बाळ सोबत येत नाही, निर्माण केलेले मित्र आप्तज सोबत येत नाही, केलेला धर्म सोबत येतो. याच्यापेक्षा काहीच नाही. मग केलेलं दान सोबत येतं, घेतलेलं भगवंताचं नाम सोबत येतं, 7 दिवस ऐकलेली कथा सोबत येते, बाकी काही सोबत येत नाही. शास्त्रकार जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही. कमावलेलं सोबत येत नाही, घेतलेलं भगवंताचं नाम सोबत येतं, ऐकलेली कथा सोबत येते. याचं भान असू द्या. तुमचं भाग्य आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीपुर क्षेत्रामध्ये चंद्रशेखर ग्राउंड मध्ये श्रीमद भागवत मोठ्या प्रयासात आणि कार्तिक महिन्याच्या समाप्तीच्या अनुषंगाने महाराज चातुर्मास समाप्ती तुमच्या गावात, त्याचं भान असू द्या. आज द्वादशी पर्वकाल, आजची द्वादशी सर्वात श्रेष्ठ आहे. पण तुम्ही बसले लग्न लावत तुळशीशी. काल देव उठानी एकादशी, कालच्या दिवशी तुळशी आणि भगवान श्रीकृष्ण भगवान शालिग्रामाची पूजा करत असतात. मी 5 वर्षापासून सांगतो, आज लग्न लावत नसतात, त्याचं भान असू. एकादशीचे दिवशी गोधूल मुहूर्तावर तुळशी महाराणीचा शृंगार करून, दीपदान करून, तुळशी महाराणीच्या निकट बालकृष्ण शालिग्राम यांना तुळशी अर्चन आणि परिक्रमा. कालच्या एकादशीला तुळशीजीची आणि शालिग्राम बालकृष्णाची जर परिक्रमा केली तर कोटी जन्मात घडलेलं पाप कालच्या एकादशीला नष्ट होतं. हे व्रत आहे वैष्णवाचं आणि चातुर्मासाचं. माहित हे व्रत जेव्हा जे करायचं तेव्हा ते करत जा. शुभ मंगल सावधान, आज नसते करत. एकादशीच्या दिवशी तुळशी पूजन. तसं तर 1 महिना कार्तिक दीपदान. काल पासून दीपदानाला फार महत्व आहे. आजचा दिवस तर गेला, उद्यापासून रोज सकाळी 1 दिवा आणि संध्याकाळी तुपाची 1 फुलवात तुळशी महाराणीला दान करा. जो दीपदान करतो त्याला यमस्पर्श करत नाही. जो कार्तिक महिन्यात दीपदान करतो त्याच्या घरी अक्षय सुखाची प्राप्ती होते. जो कार्तिक महिन्यात दीपदान करतो त्याच्या घरी मुलाला दीर्घ आयु प्राप्त होते. यम कधी जाणार नाही महाराज कार्तिक महिन्यात दीपदान केले. पांडुरंगाच्या मंदिरात एक दिवनाली न्यायची नवीन पंथी. देवाला दीपदान, तुळशीला दीपदान, रोजची पंथी वेगळी. 1 महिना रोज संध्याकाळी दीपदान करा कार्तिक महिना. आणि तुळशीला 4 प्रदक्षिणा. यानी कानी जपा कानी, पुढे काय पटकन बोल. यानी कानी जपा कानी, काय पुढे डॉक्टर काय पुढे. यानी कानी जपा कानी, हा काही असू द्या महाराज. चला झालं का सुरू पहिल्याच दिवशी. तरी आम्ही तुळशीचे लग्न करत, कोण्या देवाची जत्रा करत बसलो. तरी म्हटलं झालं कसं काय. लिंगणांच्या कानाव्याच्या झाडाले शोभेच्या शोभा म्हणे आजची जत्रा आहे. ह्या जत्रा आहे महाराज, यात्रा आहे. नहीं तो एक ग्राउंड भी कलशन कम हो जाता है, जगह कम पड़ती है कि यात्रा यात्रा है. आज कोण्या देवाची यात्रा. भैरवनाथाची, सिद्धनाथाची, खंडोबाची, ज्योतिबाची, यलामाईची. इकडे यात्रेला महत्व. चला याती त्राती ही खरी यात्रा आहे या मंडपात. याती त्राती पण संस्कृत समजत नाही महाराज जास्त बोलत. 4 प्रदक्षिणा उद्यापासून रोज तुळशीला घाला. 4च घाला पण मुकाड्यानं घालू नका. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक
टाकलेलं पाऊल पाप जाळून टाकते ठेवत एक टाकलेलं पाऊल मोक्षाची वाट मोकळी करून देते मोक्षाची वाट ध्यानात असं मोक्षाची वाट एवढा अधिकार तुळशी महाराणीचा आहे उद्यापासून रोज मरेपर्यंत 4 प्रदक्षिणा तुळशीला घाला 4च घाला 5ही घालू नका पिंपळाला 3 प्रदक्षिणा घातल्या तर आत्मिक सुख प्राप्त होते पिंपळाला 5 प्रदक्षिणा घातल्या तर पितृतृप्त होतात पिंपळाला 8 प्रदक्षिणा घातल्या तर माँ लक्ष्मीची विशिष्ट प्रकारची कृपा होते पिंपळाच्या पिंपळ नो हे वृक्ष पिंपळ काय वृक्ष नाही तुळस वृक्ष नाही पिंपळ आणि तुळस विभूती आहे विभूती वृक्षा माझी पिंपळ तोर नद्यात गंगा सर्पात वासुकी पैगा पाषाणात परिसवेगा भोजना माझी धृत सार या विभूत्या माझी भगवंताची विभूती पिंपळ 8 प्रदक्षिणा जर घातल्या आणि विशेष करून अमावस्येला जर घातल्या तर महालक्ष्मीचे विशेष रूप पण तुपाचा दिवा फुलवात लावून 5 प्रदक्षिणा दिवसा सूर्योदय कालीन नाही दुपारी 10 वाजता समजा 8-9 वाजता घातल्या सरसोच्या तेलाचा दिवा लावून तर पितृतृप्त होतात 4 प्रदक्षिणा जर घातल्या तांब्यावर पाणी घालून आत्मिक सुखाची प्राप्ती होते पिंपळाचा रोग नष्ट करते माहित आहे सगळ्या प्रकारचे शरीरातले विकार नष्ट होतात 10 मिनिटं जर पिंपळाच्या झाडाखाली बसलं तर तुळशीची प्रदक्षिणा सर्वात श्रेष्ठ शास्त्र शिकवलं शास्त्रकार वर्णन करायला सच्चित आणि आनंद परमात्मा सत्स्वरूप परमात्मा चित्त स्वरूप आणि परमात्मा आनंद स्वरूप परमात्म्याचं नाम परमात्म्याचं धाम परमात्म्याची कथा आणि परमात्म्याचे श्री चरणाचं दर्शन या 4 गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या कारण चरण कमल ह्याचे अति सुकुमार सूत आणि शौनक आदी ऋषी यांच्या सतसंगाला आरंभ झाला आणि शुकदेव ऋषींना सांगतात ऋषींनो सर्वात मोठी भीती मनुष्याला मृत्यूची आहे सर्वात मोठी भीती मला मरावं लागलं थोडा जरी जीव घाबरला डॉक्टरांना बोलवा कोणाला मरा वाटते काय मंडपात हात वर करा कोणाला मृत्यूची भीती प्रत्येक जीवाला आहे त्या मृत्यूच्या भीतीतून निवृत्त व्हायचं असेल तर 7 दिवस कथेचं श्रवण करावं लागतं संसरत इति संसार हा संसार म्हटलं की दुःख आहे संसार म्हटलं की सुख आहे पहिलं सुखाचं नंदनवन आहे नंतर दुःखाचं काटेरीवन आहे सुखाच्या नंदनवनात भगवंताचं चिंतन करा आणि दुःखाच्या काटेरी वनात सुद्धा भगवत चिंतन करा सुख दुख दोनों है एक पलके कब आवे कब जावे दुख है जैसा सूरज जैसे शाम ढले ढल जाए सुख दुख दोनों है एक पलके कब आवे कब जावे कधी जीवनात सुख उतरतं बाबा कधी जीवनात दुःख उतरतं सुखात आम्ही आनंदात असतो दुःखात मात्र फार चिंता करतो सुखातही विचार करायचा नाही आणि दुःखात सुद्धा विचार करायचा नाही माहित पण आम्ही देवाचं नाव कधी घेतो दुःखात सुखात देवाचं नाव नाही बासुंदी जेवताना आठवण होत नाही सहस्रबुद्धे काका पुरणपोळी तूप खाताना देवाची आठवण होत नाही पायात काठा मोडला की रामा पांडुरंगा दुःखात देवाचं नाव सुखात नाही आमचे गुरुजी सांगायचे दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोय सुख में सुमिरन जो करे दुःख काहे को होय दुःख जर नको असेल तर सुखात हरीचं भजन करा जो सुखात हरीचं भजन करतो त्याच्या जीवनात दुःख उतरत नाही उतरलं तर मी जबाबदार माहित आहे उतरलं तुम्ही जबाबदार सुखात देवाचं भजन करा बाबा देवाला विसरू नका प्रश्न गेला ही भागवत कथा पहिल्यांदा कोणी ऐकली
देवर्षी नारदांनी अभक्तासा वियागेन नथ कथा कथामृतम श्रीमत भागवती वार्ता पुराणापि दुर्लभम पुराणापि दुर्लभम। सर्व पुराणामध्ये दुर्लभ, सर्व पुराणामध्ये श्रेष्ठ श्रीमत भागवत महापुराण होय। तुम्हाला माहितच आहे, भा म्हणजे प्रकाश, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, अंत म्हणजे तप। प्रकाश, ज्ञान, वैराग्य आणि तप सगळं श्रीमद भागवताच्या संगतीत आहे। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष श्रीमद भागवताच्या संगतीत आहे। याचं भान असू द्या, तुमचा निश्चित वेळा पार। प्रश्न केला नारदांनी कथा काय ऐकली? देवर्षी नारदांना भागवत कथा ऐकण्याची काय गरज पडली? सांगितलं, नारद एकदा भ्रमण करत करत मृत्यू लोकामध्ये आले। हरिक्षेत्र, श्रीरंग, रामेश्वरम, सेतुबंदे सर्व ठिकाणी गेले, पंढरपूर आणि शेवट देवर्षी नारदांचं आगमन वृंदावन क्षेत्रामध्ये झालं। जसे श्रीधाम वृंदावन मध्ये देवर्षी नारद गेले आणि गेले असताना नारदांना जमुनाजीच्या किनाऱ्यावर एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला। धर्मग्रंथ शिकवते, बाईने घरात रडू नये। जेव्हा स्त्री घरात रुदन करते ते दारिद्र्याला कारण ठरते, अपशगुणाला कारण ठरते, विनाशाला कारण ठरते। म्हणून माणसाचं वर्तन असं असायला पाहिजे की आपल्या वर्तनातून आपली धर्मपत्नी दुःखी होता कामा नये, याचं भान माणसाला असलं पाहिजे। दारिद्र्याला कारण आहे स्त्रीचं रडणं, घरातला फुटका आरसा दारिद्र्याला कारण आहे, घरातले फुटकी भांडी, फाटके कपडे दारिद्र्याला कारण आहे। पण या बायाचं प्रेम फुटक्या भांड्यावर जास्त, मोडलेले चमचे, फुटलेले भांडे, फाटलेले कपडे, एका गाठोड भरता, गाठोड त्याच्यात बांधून ठेवतो, ते फेकणार नाही। लोणच्याच्या फुटलेल्या बरण्या त्या सुद्धा व्यवस्थित जपून ठेवते, हे दारिद्र्याला कारण। फुटलेला आरसा कधीच त्याच्यात पाहू नये। काही काही ठिकाणी त्याचे फार सुंदर पुरावे आले, जास्त बोलत पहिलाच दिवस आहे, वेदांत बिलकुल नाही। आजच्या दिवस चांगला सांगतो, उद्यापासून सुस्तीच करत, काही चिंता नाही। आणि ह्या गोष्टी दारिद्र्याला कारण आहे, अशा गोष्टी घरात ठेवू नये। आता नारद भ्रमण करतात, नारदाच्या कानावर स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला। नारदांना दुःख झालं, स्त्री रडते, स्त्रीचं रडणं विनाशाला कारण आहे, दुःखाला कारण आहे, दारिद्र्याला कारण आहे। तेवढ्याच वेळात भक्ती महाराणींनी देवर्षी नारदांना पाहता क्षणी आनंद झाला, प्रश्न केला, हाक दिली, नारदा। नारद उभे झाले, नारदांनी प्रणाम केला आणि प्रश्न केला, देवी आपलं शुभ नाव काय? स्त्री सोबत चर्चा करणं पाप नाही, पण चर्चा करत असताना मनात वयाने मोठी असेल तर आई आहे, मातृभाव प्रगट करायचा, बरोबरीची असेल बहीण आहे, बहिणीचा भाव प्रगट करायचा, वयाने लहान असेल तर कन्येचा भाव प्रगट करायचा। बोलणं पाप नाही, परस्त्री माते समान, आईचं स्वरूप आहे, माता स्वरूप आहे। काही काही माता, राजाची पत्नी माता सांगितली, गुरुची पत्नी माता सांगितली, त्याच्यानंतर जन्म देणारी आई माता सांगितली, त्याच्यानंतर मित्राची पत्नी माता सांगितली, त्याच्यानंतर मातुलानी म्हणजे मामाची बायको माता सांगितली, मामा त्याची धर्मपत्नी मामी ती माता। काही काही मातेचे स्वरूप शास्त्रामध्ये सांगितले। तुलसीदास महाराज तर सुंदर वर्णन करतात, वेळ असला म्हणजे एखाद्या दिवशी सांगा। नारदांनी नासाची दृष्टी केली, प्रश्न केला, मम नामे भक्ती, माझं नाव भक्ती आहे, ह्याचं नाव ज्ञान आहे, यांचं नाव वैराग्य आहे, हे माझे दोन पुत्र आहे। नारदांनी प्रश्न केला, देवी आई तरुण मुलं वृद्ध असंभव, खोटा आहे।
म्हणे नारदा हे माझे 2 मुलं आहेत. तू कुठून आली? मी द्रविड देशात जन्माला आली, कर्नाटक मध्ये लहानाची मोठी झाली आणि गुजरात मध्ये मला वृद्धपण प्राप्त झालं, म्हातारपण प्राप्त झालं. भक्तीचा जन्म द्रविड देशामध्ये दक्षिण भारतात, म्हणून दक्षिण भारत ऐश्वर्याने संपन्न आहे. भक्तीचं अगदी तारुण्य कर्नाटक क्षेत्रामध्ये. कानडा विठ्ठल कर्नाटक, देवाला कर्नाटक का म्हटलं? भक्ती महाराणीचं तारुण्य कर्नाटक क्षेत्रामध्ये आणि भक्ती महाराणीचं वृद्धपण म्हातारपण गुजरात क्षेत्रामध्ये नर्मदाजीच्या किनाऱ्यावर. म्हणून गुजरात मधली भक्ती शांत भक्ती, दास्य भक्ती. भक्तीचे खूप प्रकार आहेत. अर्चना भक्ती, पादसेवन भक्ती, आत्मनिवेदन नावाची भक्ती. त्याच्यानंतर बरं जाऊ, बलिराजाने कोणची भक्ती केली? हनुमंतरायाने कोणची भक्ती केली? महालक्ष्मीने कोणची भक्ती केली? देवर्षी नारदाने कोणची भक्ती केली? शबरीने कोणची भक्ती केली? पुंडलिकाने कोणची भक्ती केली? एकाचं तर नाव सांगा, मी मेल्यावर सांगतो. मी एवढ्या प्रयासाने तुमच्या इथे आलो. महाराज चांगला सप्ताह होतो श्रीपुरसाठी ना बरोबर. कारण श्रीपुरकरांचं प्रेम महाराजांवर, महाराजांचं प्रेम श्रीपुरकरांवर माहित आहे. परवाला वृंदावनातून निघालो, दिल्लीला आलो. रात्री 3 वाजता प्लेन होतं, विमान. 3 वाजता विमानात बसलो आणि 5 वाजता पुण्यात उतरलो. पुण्यातून सरळ टेंभुर्णीला आमच्या माताजीच्या बंगल्यावर सरांना. तिथं आजारी तब्येत होती, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. तिथून आज सकाळी नानाच्या बंगल्यावर आलो आणि प्रवचनाला. एवढं सोडलं, एवढ्या लांबून प्रवास करून एवढा त्रास विचारू. तसे माझी 2 महिन्यापासून अगदी तब्येत खराब, आता फार बरी. गिड्डेवाडीच्या तिथे आजारीच होतो. एवढा मोठा सप्ताह महाराज गिड्डेवाडी, पहिलं वर्ष मोडणीला तेव्हा तर फार आजारी होतो, पण आता बरं आहे. प्रकृती आहे, शेवटी चालतात. थोडा सर्दीचा त्रास होता, खोकल्याचा होता, अधून मधून थोडा ताप येत होता. डॉक्टरांनी सांगितलं महाराज खूप मोठा प्रयास झाला, दगदग जास्त झाली, वातावरण बदललेलं आहे, त्यांनी तुम्हाला त्रास होतो. पण कार्यक्रम चालू आहे महाराजांच्या तुमच्या प्रेमाने. माहित आहे, भगवत इच्छेशिवाय काही जीवनात घडत नसतं. जाहे विधी राखे राम, वाही विधी रही. सुख में रखो चाहे दुख में बास दे. दुःखात ठेवलं तरी देवाचं पांडुरंगाचं भजन करायचंय, सुखात ठेवलं तरी पांडुरंगाचं भजन करायचंय. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले श्याम. भगवत इच्छा, श्री इच्छेने जगा, स्वतःच्या इच्छेने जगू नका. स्वतःच्या इच्छेने जो जगतो तो कधी यशस्वी होत नाही, आणि भगवत इच्छेने जो जगतो तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. याचा भान असतो. माहित आहे, देवावर विश्वास ठेवा, महापुरुषांवर विश्वास ठेवा. शैल शैलेक्य माणिकम न मोतिकाम न गजे गजे. साध हो नाही सर्वत्र ना चंदनम वने वने. प्रत्येक वनात चंदन नाही, चांगल्या क्वालिटीचं चंदन मलय नावाच्या पर्वतावर. प्रत्येक ठिकाणी साधू नाही, साधू विरळ आहे, विरळ. ज्ञानोबा तुकोबारायांसारखे विरळ. लक्षात ठेवा, प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती मिळत नाही, विरळ. माहित आहे, तसंच साधूंचं दर्शन आहे. संत मिले बडभागा, साधू मिले बडभागा. साधू संत भाग्याने भेटत असतात. आणि भक्ती महाराणी शरणागती पत्करते. नारदांनी प्रयास केलाय, पण ज्ञान आणि वैराग्य जागृत झालेले नाही. आकाशातून आवाज आला, नारदा यांना जागृत करायचं असेल तर सत्कर्म करा. कर्म आणि सत्कर्म तुम्ही करता, हे कर्म आहे. कर्माचं वर्णन गीताजी मध्ये आलंय. कर्मण्येवाधिकारस्य. त्याचं फल काय गीता सांगते, त्याची फलश्रुती काय गीताजी मध्ये सांगते. माहित आहे, पण सत्कर्म म्हणजे काय?
जो 7 दिवस कथेचं श्रवण करतो, या कथेचं आयोजन करतो, हे एक कथा सत्कर्मात मोडते, बाकी काहीही सत्कर्मात मोडत नाही. केलेला यज्ञ सुद्धा सत्कर्मात मोडत नाही. फक्त भागवतची कथा, कथेचं श्रवण हे सत्कर्मात मोडते. नारद तीर्थाटन करतात. नारद साधूच्या शोधात लागले. शोधल्याने साधू भेटत नाही. पूर्व प्रारब्धाच्या अनुषंगाने संत घरी चालत येतात. माहित देवाकडे जावं लागतं, साधू आपल्याकडे चालत येत असतो. तेच तर फरक आहे देवाचा. देव मिळवणं सोपं आहे, पण साधूला मिळवणं मात्र कठीण. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात संत चरणी म्हणून तर ज्ञानोबा सांगतात. काय सांगितलं ज्ञानोबा? संताचे संगती मनोमार्ग गती, आखडावा श्रीपती येणे पंथे. तुकोबा काय सांगतात? संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. सुखाची प्राप्ती संतांच्या संगती. जीवनाचा पूर्ण विराम विश्रांती साधूच्या चरणाजवळ आहे. राहे समाधाने चित्ताची. चित्ताच्या ठिकाणी समाधान नावाचा गुण प्राप्त करायचा असेल तर जीवनात अवश्य संतांची संगती प्राप्त करा, अन्यथा संभव नाही. कथेचं श्रवण करा, अन्यथा संभव नाही. बद्रिका आश्रमामध्ये देवर्षी नारदांचं आगमन. बद्री विशालीला प्रणाम केला, अलकनंदेचं स्नान केलं आणि भागवत कथा श्रवण केली आणि तो ग्रंथ डोक्यावर घेतला. सरळ हरिद्वारला आले. पहिली कथा केली. हरिद्वार श्रेष्ठ, हरिद्वार गाद्वार, गंगा मैयाचं विशाल द्वार आहे. प्रगटीकरण हरिद्वार क्षेत्रामध्ये. काशीला आला, तुम्हाला माहितच आहे. नवीन चिंतन म्हणतो, जुनं नाही. उद्यापासून तर अगदी नाही. वाराणसी क्षेत्र आनंद वनेन गलिते प्रत्यातालने यत्र यत्र मनो याति. काशीला आनंदवन म्हटलंय बाबा विश्वनाथ, कारण काशी मोक्षपुरी आहे. पहिली पुरी कोणच्या? पटकन बोला. सप्तपुऱ्या. पहिल्या पुरीचं नाव अवंतिका. कुठं आहे अवंतिका? शिप्ला नदीच्या किनाऱ्यावर उज्जैन. भगवान श्री कृष्णाचे गुरु संदीपनी त्यांची नगरी. त्या नगरीचं नाव आहे अवंतिका पुरी. दुसरी जगन्नाथपुरी, तिसरी द्वारिकापुरी, चौथी कांचीपुरी, पाचवी मथुरापुरी, सहावी द्वारिकापुरी. झाली का द्वारका? झाली. जगन्नाथपुरी झाली. सहावी पुरी कोणची आहे? पटकन बोला. मायापुरी. आणि सातवी काशीपुरी. आणि तुम्हाला माहित असलेली शिराणपुरी. काशी, कांती, अवंतिका सगळ्या पुऱ्या. इथं जर शरीर सुटलं, मेलं तर मोक्ष. मोक्षाला कारण सप्तपुऱ्या. आणि सर्वात श्रेष्ठ काशी, कारण काशी महास्मशान आहे, तीर्थ नाही, क्षेत्र नाही. दोन धाम या पृथ्वीत नाही. एक काशी भगवान शंकरानं त्रिशूलावर ठेवली आणि दुसरं पंढरपूर. दुसरं पंढरपूर. हे नागाच्या कन्यावर नाही. माहित? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पुढे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग भू वैकुंठ नगरी. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश ही पंढरी. पंढरपूर, श्रीपूर हे कशावर आहे? नागाच्या फणीवर नाही. झोपले का? तुमचं गाव आहे 84 कोस औरत चौरस सुदर्शन चक्रावर. काशी त्रिशूलावर आहे, पंढरपूर सुदर्शन चक्रावर आहे, जगन्नाथपुरी चक्रतीर्थ आहे. शेवटच्या क्षणाला भगवंताच्या नाभीतून चक्र तयार झालं. कुठं आलं? जगन्नाथपुरी.
म्हणून जगन्नाथपुरीला चक्रतीर्थ म्हटलेला, चक्रतीर्थ. तिथे चक्रकुंड आहे जगन्नाथजीच्या बाजूला, माहित आहे? भगवंताच्या निजना धामानंतरचं धाम आहे जगन्नाथपुरी, कृष्ण अवतारानंतर. म्हणून तुम्ही एवढे भाग्यवान आहात, तुम्ही भूवैकुंठात राहता. भूवैकुंठ हे चक्रावर आहे, चक्रावर. श्रीपुर सुद्धा चक्रावर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या हातात जे सुदर्शन चक्र आहे त्या चक्रावर स्थापित झालेलं भूवैकुंठ आहे. पंढरपूर आहे. औरत 84 कोस आहे, 84 योजन कोस, माहित आहे? म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे श्रीपुर. ज्या ज्या गावाला इकडे माझ्या कथा होता त्या सगळ्या तीर्थक्षेत्रातच होत. त्याचं भान असो. शंकेला संशयाला कारण नाही. एवढं भाग्य आहे तुमचं. कुठंच तुम्हाला जायला लागत नाही, तुम्हाला काहीच करायला लागत नाही. फक्त कथा ऐका, देवाचं नाव घ्या, एक एकादशीचं व्रत करा. किमान नाही झालं 15 दिवसातून, महिन्यातून तरी पांडुरंगाच्या भेटीला जा. यापेक्षा दुसरी कोणची साधना, व्रत, वैकल्य, उपासना, त्राटक काहीही करण्याची गरज नाही. कारण सोपे वर्माम सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन या, समाधीचे सुख सांडावं वाळवणी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. सगळं काही तुमच्या जवळ आहे, तुमचं भाग्य आहे. पांडुरंगासारखा देव आहे, ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत आहे, पुंडलिकासारखा भक्त आहे, चंद्रभागेसारखी पवित्र नदी आहे, गंगा आहे. सगळ्याच्या आधी चंद्रभागा प्रगट झाली, नंतर गंगा प्रगट झाली. भगीरथानी गंगा प्रगट केली, पण त्याच्या आधी चंद्रभागा होती. वंदनीय तुकडोजी महाराज सांगून गेले, काय सांगून गेले? ऐसा नोहे मार्ग माझ्या पंढरीचा, तेथे या क्रमाचा लेश नाही. गया प्रयागाशी दंडन मुंडन, गये पिंडदान गंगे काठी. ऐसा नोहे मार्ग माझ्या पंढरीचा, तेथे या क्रमाचा लेश नाही. चंद्रभागेवर पिंडदानाला महत्व नाही, अस्थि विसर्जनाला महत्व नाही, फक्त चंद्रभागेच्या स्नानाला महत्व आहे. नाही झालं स्नान, अवघीच पापे जाती दिगंतरा, आणि चंद्रभागा डोळा देखली, तिला पाहलं तरी मोक्ष आहे. काय सांगू, अंग धुणं लय तुला थंडीचं यजमान, हात जोडले तरी बस झालं, पुण्याचं आहे, मोक्ष आहे. हरिद्वारला गेलं, स्नान केलं नाही तर पाप लागतं. बर्फाचं पाणी आहे, तिथं 3 वेळा बुडी मारा लागते, तेव्हा गंगा स्नानाचं पुण्य. पण पंढरपुरात तसं नाही. पंढरपूरची चंद्रभागा डोळ्यांनी जरी पाहिली तर अवघीच पापे जाती दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखली. स्नान नाही केलं तर चालते. मी तर म्हणतो थंडीचं कधीच करू नका. परगावच्या लोकांसाठी चंद्रभागा, तुमच्यासाठी थोडी आहे. तुम्ही आंघोळ केली तरी श्रद्धा नाही, पाणीच खराब आहे, वासच येतो, साचलेलंच पाणी आहे, बंदराचं सोडलेलंच आहे, कशाला उगीच मरायला. श्रद्धाच नाही तर स्नान करून काय फायदा? श्रद्धा याम परम मम, गीताशास्त्र शिकवते श्रद्धेला महत्व, श्रद्धेला प्राधान्य आहे, सत्संगाला प्राधान्य आहे. नारदांचं आगमन झालं, ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांना सत्संग सांगितला. कसा सांगितला? बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ ना सोई. बिन सत्संग विवेक न होई, बिन सत्संग विवेक न होई. बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सोई. बिन सत्संग विवेक न होई, बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सोई, राम कृपा बिन सोई.
विवेक नाही राम कृपा विनो सुलभ ना सोई सतसंगाशिवाय विवेक नाही विवेक म्हणजे ज्ञान ज्ञानी नाम तत्वदर्शन हा वेदांतकरांचं मत आहे आणि विवेकाशिवाय बिना सतसंगाशिवाय विवेक नाही आणि विवेकाशिवाय ज्ञान नाही आणि रामकृपेची प्राप्ती भगवत कृपा अनुभवायची असेल तर विवेकाची गरज आहे विवेक प्रकट करायचा असेल तर संतांच्या संगतीची गरज आहे या तीन गोष्टी मनुष्य जीवनामध्ये फार अनिवार्य आहे फार अनिवार्य आहे ज्ञान भक्ती आणि वैराग्याला कथा सांगितली ज्ञान वैराग्य जागृत झाले आणि भक्तीचे तीन प्रकार पाच प्रकार वेदांत शास्त्रात तुम्हाला माहितच आहे पहिली भक्ती रूप गुणजन्य भक्ती दुसरी संबंधजन्य भक्ती तिसरी स्वाभाविक भक्ती चौथी रागात्मिक भक्ती आणि पाचवी वैदिक भक्ती तुम्हाला माहितच आहे जास्त सांगत रूप गुणजन्य भक्ती भगवंताचं रूप पाहून गुण पाहून भाव मनात प्रगट झाला आणि भक्तीला आरंभ झालेला आहे त्याला रूप गुणजन्य भक्ती म्हटलंय भगवंताचं रूप एवढं सुंदर आहे वृंदावन बाकी बिहारीला पहा राधा राणीला पहा पांडुरंग परमात्म्याला पहा रुक्मिणी मासाहेबांना पहा पाहता क्षणी मनाच्या ठिकाणी भाव प्रगट होतो भाव कर्षत इति कृष्ण हा भगवंताच्या रूपाला पाहून आकर्षित होतो भक्त साधक आकर्षित होतो कर्षत इति कृष्ण रूप गुणजन्य भक्ती संबंधजन्य भक्ती भगवंतासोबत एखादा संबंध जोडणे हनुमंतरायांनी देवासोबत संबंध जोडला मीराबाईंनी देवासोबत संबंध जोडला जाके सिर मोर मुकुट सोही पती मेरो मीरा के गिरिधर गोपाल दूसरा न मीराबाई सांगतात मेरे तो केवल एक गिरिधर गोपाल जी है दूसरा तो कोई नहीं है मैंने तो ऐसा भगवान से संबंध जुड़ाया है वो तो मेरे प्राणनाथ है मेरे शरीर के पति मर गए लेकिन प्राण के पति तो द्वारिका नाथ है वो तो कभी मरते नहीं जिसने जन्म लिया है वो मरता है भगवान ने तो जन्म लिया नहीं वो तो प्रगट हुए है भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्याकारी भगवान तो प्रगट हुए वो तो मरते नहीं वो तो मेरा प्राणनाथ है मेरा प्राण सखा है आओ सखी आओ मुझे मेहंदी लगा दो अटल सुहाग की बिंदिया लगा दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मैं तो गोविंद की हूँ मैं तो अपने नारायण की पुढे काय आप ही हो गई दासी रे पग घुंघरू बांध मीरा नाची रे मैं तो केवल मेरे गोविंद का गुणगान करती हूँ मेरा तो प्राणनाथ है मेरा तो प्राण सखा है शरीर के पति मर गए लेकिन प्राण के पति तो श्री द्वारिकानाथ है श्री बाके बिहारी है श्री विठ्ठलनाथ भगवान है याचं नाव भक्ती आहे संबंध आम्ही भक्ती करतो पण संबंध जोडत नाही आला शेवट केला देव नाही तर हर हर महादेव आजच तुळशीची पूजा आजच रांगोळी आजच दिवे आजच मिष्टान्न उद्यापासून दिवा सुद्धा तुळशीला नित्य नेमाने नाही बरोबर नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी जीवनात नित्य नेम असावा तो कधीच तुटला नाही पाहिजे राग नका येऊ दे बरं मी तुमचा इथं चिंतक आहे म्हणून सांगतो मी उपदेश करायला आलो नाही मी उपचार करायला आलो म्हणून परखड बोलतो याचं भान असं मला का दरवर्षी श्रीपूर एवढा रिकामा आहे अरे लोक रडून राहिले 5-5 वर्ष 7-7 वर्ष झाले तारकाने महाराज लोकांना वेटिंगवर आहे हे तुमचं भाग्य आहे या भूमीचं भाग्य आहे आणि या भूमीत सती पतिव्रता सावित्री चांगल्या जन्माला आलेल्या त्याचं पुण्य आहे पात्यव्रतेचं तप या भूमीत आहे त्या साधू संतांचे पाय भूमीला लागले म्हणून हे सौभाग्य श्रीपूरकरांना प्राप्त झालं अन्यथा संभव नाही भले भले रडून राहिले त्यांना तारीख नाही हा योग आहे जीवनातला योग हा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ज्ञानोबा तुकोबारायांच्या कृपेने मा चंद्रभागेच्या असीम कृपेने तुम्हाला प्राप्त झाले दरवर्षी खूप गाव आता वेळापूर्वी इतके टेन्शन मध्ये तारीख शक्य नाही किती दिवस केवढा मोठा सप्ताह करतात महाराज त्या ग्राउंडवर माऊलीच्या पालखी तळावर पण शक्यच नाही मग म्हणतात महाराज तुम्ही श्रीपूरला दरवर्षी अरे म्हटलं माझं प्रेम श्रीपूरकरांचं प्रेम माझ्यावर असो की नसो मला काही घेणं देणं
लोक चांगले आहे म्हटलं त्यांना दुरावायचं नाही ते ज्या दिवशी नाही म्हणजे त्या दिवशी बंद तुमच्या गावाला सांगतो नाना बरोबर नाही म्हणते तेव्हा नानाचा तर फोन आला म्हणे महाराज काय करा तुमची कथा एक नंबर गिड्डेवाडीला झाली एक नंबर श्रीपूरला झाली काय मंडप काय डेकोरेशन काय स्टेज 1 लाखाचं स्टेज होतं महाराज रोजचं बदल झाक्या 25-30 लाख रुपये खर्च सप्त्याचा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही कसं करायचं आम्हाला थोडी लाज वाटते म्हणजे नाना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवढाच मंडप तसा स्टेज तेवढेच लाईट म्हणजे कसं काय लोक काय म्हटलं आपल्याला ज्ञान सांगण्याची गरज आहे घेणारे येतात घेतात याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला परमार्थान गरज म्हटलं मला सोन्याच्या सिंहासनावर बसवलं तरी तेवढाच भाव चांदीचे सिंहासन ठेवतात महाराज व्यासपीठ कोणी कोणी मी त्याच्याकडे पाहत नसतो माझा विषयच नाही माझा एकच विषय आहे ग्राउंड मध्ये लोक येऊन बसले ते कथा ऐकतात त्यांच्यात परिवर्तन होते आहे त्यांचे बिघडलेले संसार दुरुस्त होत आहेत हेच माझा हेतू आहे माहित आहे का गोपाल महाराजचा हाच हेतू आहे दुसरा हेतू नाही माहित आहे काही गावाला मोठे मोठे बँड असतात मिरवणुकीला हत्ती घोडे मी त्याच्याकडे लक्ष देत नाही करू नका असं नाही आपलं आहे हेच बरं आहे कशाला बिघडायचं म्हणजे आमचं कसं होईल लोक काय म्हणतात कोणीच काही म्हणत नाही स्टेज करा छोटासा मंडप करा पण असं हकडे करून गेले खाली पट्ट्या सोडल्या ते असं उभं करून निघालं वर अशी विसंगती करत नका राग नका येते बरं सरसं करा लागलं वर तिकडे आपलं काय बिघडलं चालू आपलं आहे ना सहस्रबुद्धी आनंद आहे प्रेम आहे श्रीपूरकरांचं कुठे बसून एक सांगू मुलगी माहेरी जाते पतीच्या घरी सासरी मोठा बंगला 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी नवरा एवढा मोठा ऑफिसर सगळ्या गोष्टी अनुरूप असतात कामाला बायका स्वयंपाकाला दुनियाला भांड्याला हिला काय फक्त मम्मम करायला लागते मम्मम समजते सगळं पण दिवाळी आली तिला वेद लागतात वेद कशाच्या माहेरी जाण्याचं गणपती गौरी आल्या तिला वेद लागतात कशाच्या माहेरी जाण्या एक गाणं होतं ना ते गौरी गणपतीच्या सणाला पुढे पुढे येतील बंद कसं आहे विसरलं बंधुराजे येतील घ्यायला गौरी गणपतीच्या सणाला ती तिथंच तर मरण आंब्याच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस गौरी गणपतीच्या वेळेस बिलकुल माहेर तिथं कसं झोपड असू द्या चुलीवर स्वयंपाक असू द्या कशी तिला महत्व कशा माहेर किती कशी म्हणताच्या घरी जाऊ जाऊ असं कसं आहे माहित आहे का स्वभाव आहे स्त्रियांचा प्रेम प्रेम एवढं श्रेष्ठ जिथं प्रेम आहे तिथं चांगलं वाईटच पाहायला जात नाही चांगलं वाईट पाहायला जाते का जिथं प्रेम आहे तिथं तसं महाराजांचं श्रीपूरकरांवर प्रेम आहे मंडप कसा आहे डेकोरेशन आहे का नाही याच्याकडे माझं लक्ष नाही माझं लक्ष तुमच्या कडे आहे तुम्ही काय घेता महाराज बोलतात हे ऐकून तुमच्यात किती बदल झाला किती परिवर्तन झालं तुमचं जीवन सुखरूप झालं का नाही याच्याकडे गोपाल महाराज लक्ष देतात बाकी नाही माझा लक्षार्थ एकच आहे बिघडलेला भटकलेला समाज सन्मार्गावर लागावा हा एक माझ्या जीवनातला प्रयास आहे इथं मी काही महाराज नाही मी काही साधू मला काही 10 लाख 11 लाख भेटत नाही एवढे वर्ष झाले 20 वर्ष कथा करतो आणखीन डंगरी गाडी नाही फॉर्च्युनर 40 लाखाची तर लय दूर राहिला आणखी काहीच नाही लक्षात ठेवा म्हणून आपलं काम साधं सोपं माहित त्यामुळे तसा काही मनात भाव ठेवू नका जे आहे ते चांगलं आहे त्यांनी कथा केल्या चांगल्याच केल्या नाहीतर रागील श्री कोणचं का टेंभूर आपलं गिड्डेवाडी मोडणी यांना वाईट वाटलं त्यांनी पण सुंदर कार्यक्रम काय सहस्रबुद्धे यजमान काय कथा गिड्डेवाडीला पहिलंच वर्ष काय मंडप रोजचा पाऊस काय कथा काय जन पब्लिक कोणचं गाव नक्की श्रीपूर नाही मोडणीमला पण या ग्राउंड पेक्षा मोठं ग्राउंड पहिल्या दिवस पासून एवढा
आणि सुंदर कथा, सुंदर आयोजन. तसं श्रीपूरकरांचं सुद्धा सुंदर आयोजन आहे. स्टेज सुंदर आहे, व्यासपीठ सुंदर आहे आणि श्रीपूरकर पंचक्रोशी सुंदर आहे. उद्यापासून फक्त लग्न तुळशीचे लावू नका, आपलं स्वतःचं लग्न लावून घ्या. मीरेनं जसं लावलं तसं तुम्ही लावून घ्या. ऐशी लागी लगन मीरा हो गई मन मगन, होतो गली गली हरी गुण गाणे लगी. आपल्याला खरं लग्न लावायचं. हे लग्न लौकिक लग्न सोडून तुळशीच्या देवाच्या लग्नाचा कुठं संबंध आहे? ते वृंदा आहे, जालिंदराची बायको आहे. भगवान श्री विष्णूने तिची परीक्षा घेतली आणि विष्णूने जालिंदराचं रूप धारण केलं. गेल्या बरोबर तिने भगवान श्री विष्णूला शाप दिला, तू माझ्या पतीचं रूप धारण केलं, माझ्यासारख्या महान पतिव्रतेची परीक्षा घेतली. पतिव्रतेचा धर्म किती श्रेष्ठ आहे. जात दगड होशील, पर्वत होशील. भगवान श्री विष्णू पर्वत झाले नेपाळमध्ये, गंडकी नदीच्या किनाऱ्यावर. आणि भगवान श्री विष्णूचे पर्वताचे दगड त्या गंडकीत जातात. त्या दगडाला शालिग्राम म्हणतात. या जगात प्रत्यक्ष भगवान म्हणजे शालिग्राम भगवान. शालिग्राम भगवान, शालिग्राम माहित आहे का? गोल गोल असतात, हात लावत नाही लावता, याला शालिग्राम भगवान म्हणतात. यांचं फार महत्व आहे. हे प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू आहे. हे रुंदेने दिलेला शाप आहे. तिचं शरीर चिता जाळली, जाळल्यानंतर त्या चितेतून एक तुळशीचं वृक्ष प्रगट झालं. तुळशी महाराणी. फूलों से सज रही है वृंदा विपिन बिहारी, और साथ सज रहे है वृषभानु की दुल्हारी. राधा राणीला जेवढं महत्व आहे तेवढं वृंदेला, तुळशी महाराणीला महत्व आहे. भगवंताच्या भोगाचं तुळशीदळ टाकलं नाही, ठाकूरजीला भोग लागत नाही. त्यांच्या चरणावर तुळशीदळ अर्पण केल्याशिवाय भगवत कृपेला जीव पात्र होत नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची कंठी माला आहे त्याला यमराज स्पर्श करत नाही. त्या जालिंदराची बायको वृंदा, तिनं शरीराची अग्नी प्रगट केली आणि ती जळली. त्या ज्योतीतून एक तुळशी वृक्ष प्रगट झालं. तिची तुळशी महाराणी. एक तुळशीचं झाड जर लावलं तर एक अश्वमेध यज्ञ केल्यावर पुण्य प्राप्त होते. एक तुळशीचं झाड जर लावलं तर 10 गायी दुधाच्या कालवडी सहित दान केल्याचं पुण्य प्राप्त होते. एक तुळशीचं वृक्ष लावलं तर 7 कन्यादानाचं पुण्य प्राप्त होते. एक तुळशीचं वृक्ष जर लावलं तर गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होते. तुळशीला एवढं महत्व आहे. रोज तुळशीची पूजा करा. त्या स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होतं, घरात दीर्घायू प्राप्त होते, घरात अन्नपूर्णेची कृपा होते आणि घरातलं वातावरण मंगल होतं. मंगल त्या तुळशी महाराणीची पूजा कार्तिक एकादशीच्या दिवशी शालिग्राम भगवंताला घेऊन, शालिग्राम ज्यांच्या घरी नाही त्यांनी बालकृष्णाची मूर्ती ठेवून त्या तुळशी महाराणीची पूजा करायची असते. पण कधी? एकादशीच्या दिवशी गोधूल मुहूर्त 6 वाजतापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. कधी कधी कालच्या एकादशी देव उठले, आषाढी एकादशीला झोपले देव क्षयणीला, आणि कालची एकादशी देव उतानी, देव उठानी तुमच्या भाषेत. भगवान उठले. विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी, जय देवी जय माये तुळशी. पुढे तुळशीची आरती माहिती आहे कोण? कार्तिक महिना. जो रोज तुळशीचे 4-5 पानं खातो त्याला कधी कॅन्सर नावाचा रोग होत नाही. जे रोज तुळशीचं दल खातात, तुळशीचे पानं खातात, त्यांना कधी विस्मरण होत नाही, स्मरण शक्ती वाढते. जे नित्य नेमाने तुळशी ग्रहण करतो, तुळशीचे पानं मंजिरी, त्याच्या मृत्यूच्या समयाला, अंतिम समयाला भगवत दर्शन होताना बिघडलेला मृत्यू दुरुस्त होतो. एवढी ताकद तुळशी महाराणी आहे. तुळशी ज्या घरी तुळस नाही ते घर स्मशान आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, गृह नव्हे ते स्मशान गृह जा. ज्याच्या दारात तुळशी नाही ते घर स्मशान.
अंगणात तुळशी असावी, यमराज घरात प्रवेश करत नाही. मरणाऱ्याजवळ तुळशीची कुंडी ठेवा, त्याला जमिनीवर घातलं. तुमच्याकडे जमिनीवर घालत नाही का? अरे जमिनीवर झोपवत नाही, मळ्याला का दिवाणीवर झोपवता? खाली टाकतात ना त्याला. इकडे पद्धत नाही खाली टाकायची, मेल्यावरच खाली. मरायच्या आधी खाली घेतात का नाही? घेतात. त्याला गंगाजल द्यावं, चरणामृत, भगवंताच्या चरणामृत द्यावं, तुळशी दल द्यावं, तुळशी तोंडात घालावी, त्याच्या कानाच्या ठिकाणी तुळशी दल ठेवावं, तुळशीची कुंडी मस्तकाच्या ठिकाणी ठेवावी. तो गोलोक धामाला निघून जातो. गोलोक धामाला मरताना प्रेतासोबत तुळशीचे काष्ट हृदयावर ठेवावे, तुळशीदर बिल्वपत्र मस्तकावर ठेवावं, काळे तीळ आणि जव मस्तकावर व्हावे. भुका नसते लावत मेल्यावर. चला गाईचं तूप, गोरस, राळ हे अग्नीत टाकावी, रॉकेल टाकू नये. जिथं रॉकेल आहे तिथं भगवान प्रवेश करत नाही. माहित आहे? काही नियमाचं पालन करा, तुमचं कल्याण. भक्तीचे अनेक प्रकार तुम्हाला माहिती आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य देवर्षी नारदांना शरण गेलं. सुखाचे प्रकार, स्वप्नातील लॉटरी तेवढ्या पुरतं सुख प्राप्त करून देते. स्वप्नातली लॉटरी सकाळी रात्री 12-1 वाजता स्वप्न पडलं, 4 वाजेपर्यंत सुख प्राप्त करून 2-3 घंटे. 2 कोटीची लॉटरी लागली, मग मी फॉर्च्युनर घेणार, 4 लाखाचा बंगला बनणार, बायकोला दागिने घेणार, तिला घेऊन पुन्हा विमानाने फिरायला जाणार. जाग आला, जो निद्रा निद्रा अक्षय झाला की स्वप्नात लागलेली लॉटरी ते सुख संपून जाते. संपून हात कुठं लागली, मी तर झोपून होतो, सपन दिसले. ज्ञानोबराय सांगता, स्वप्नीचे ते मृग जड जाईना लया. स्वप्न लयाला जाणार आहे. स्वप्नातलं सगळं सुख शक्य नाही. संताच्या संगतीतलं सुख परम सुख आहे. कोणचं सुख आहे? परम सुख. स्वप्नातलं नाही, लॉटरी स्वप्नातलं तेवढ्या. भक्तीचे सुख मानले ते कळी काळा शूर झाले. वारकरी संत बोलले, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर. सर्व सुखाचा आगर श्री विठ्ठलनाथ भगवान आहे, आणि सर्व सुखाचा आगर वृंदावन बाके बिहारी लाल. ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात, माहित आहे? तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. भगवंताच्या कृपेशिवाय हे वर्म आपल्याला ठाऊक होऊ शकत नाही. एक कथा आहे, राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेले होते. ते चिंतन घ्या लक्षात. आता मी जास्त बोलत नाही, वेळ नाही. तर राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेले, त्यावेळेस सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य नारदांना शरण. सूत जी ने श्री सुखदेव जी को प्रणाम करते इस कथा का आरंभ किया. आज तक कथाएं तो बहुत सुनी है, अब कथा का सार तत्व सुनने की इच्छा है. ऐसी कथा सुनाइए श्री भगवान श्री कृष्ण में भक्ति दृढ़ हो जाए. हमें ऐसी कथा सुनाइए कि भगवान श्री कृष्ण में भक्ति दृढ़ हो जाए. परमात्मा सारभोगी है, सबका सार भगवान श्री कृष्ण है, और सब ग्रंथ का सार श्रीमद् भागवत महापुराण है. सब ग्रंथ का सार श्रीमद् भागवत महापुराण है. पूर्व जन्म के पुण्य का जब उदय होता है, उसके बाद श्री भागवत कथा सुनने का सौभाग्य प्राप्त होता है, अन्यथा संभव नहीं. तसं शक्य नाही. मोठं पुण्य लागतं. या मंडपात, या ग्राउंडवर 3 तास येण्याकरता जन्मो जन्मांतराचं भाग्य आणि जन्मो जन्मांतराचं पुण्य लागतं. कोणी नाही येऊ शकत. इच्छा फार आहे, पण काही ना काहीतरी मधातच अडचण निर्माण होते. इथपर्यंत पोहोचू देत नाही. इथपर्यंत पोहोचू देत नाही. ते गंधर्व लोक अडून ठेवतात, माहित आहे? 24,000 गंधर्व आडवे येतात, ते अडवतात. ते इथपर्यंत पोहोचू देत नाही. फार पुण्यवानाला इथे यायला मिळतं, भाग्यवंताला या ठिकाणी यायला मिळतं. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य नारदांना शरण गेले, आणि भक्ती महाराणींनी प्रश्न केला, हे प्रभू,
हे नारदा मला असं सांगा, भगवंताच्या चरणाचा आश्रय मला कशाने प्राप्त होईल? हे प्रभु मुझे बता दे, चरणों में कैसे आऊं, मी तुझ्या चरणाजवळ कसं येऊ? श्री भक्ती महाराणी नारदांना प्रश्न करते.